महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। सफाई कर्मचाऱ्यांसाठी कर्जत नगर परिषदेचा कौतुकास्पद निर्णय। पावसाळ्यापूर्वी रेनकोट वाटप सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा 24 तास घडामोडी। कर्जत शहरातील स्वच्छता राखण्यासाठी पाऊस, वारा आणि प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी कर्जत नगर परिषदेने महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल उचललं आहे। आज कर्जत नगर परिषद कार्यालयात पावसाळ्यात कर्तव्य बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमामध्ये उद्देश म्हणजे पावसाळ्यात कर्मचाऱ्यांचे सुरक्षित, सुलभ आणि आरोग्यदायी वातावरणात त्यांना काम करता यायला हवं, तसे त्यांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे हा आहे। या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सौ पुष्पाताई दगडे, मुख्य अधिकारी श्री तानाजी चव्हाण, आरोग्य सभापती तथा उपनगराध्यक्ष श्री संतोष पाटील, बांधकाम सभापती तथा नगरसेवक श्री महेंद्र बबन चंदन पाटील, पाणी पुरवठा सभापती तथा नगरसेविका सौ सुचिता खोत, महिला आणि बालकल्याण सभापती तथा नगरसेविका सौ हर्षाली गायकवाड, महिला आणि बालकल्याण उपसभापती सौ अंजली कडू, नगरसेविका सौ मानसी कानिटकर, नगरसेवक श्री उमेश मोरे, नगरसेवक श्री अशोक राऊत, नगरसेविका सौ सुनीता गायकवाड, नगरसेवक श्री प्रशांत बाबू पाटील तसेच नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। स्वच्छ आणि सुरक्षित आणि निरोगी कर्जत शहर घडवण्यासाठी कर्जत नगर परिषद कटिबद्ध असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं। सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अशा कल्याणकारी योजना भविष्यातही सातत्यानं राबवल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी महाराष्ट्र माझा 24 तास घडामोडी हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आज कर्जत नगरपालिकेतर्फे जे कर्मचारी आहे, सफाई कर्मचारी, त्यांना रेनकोटचं वाटप करण्यात आलंय। वेळोवेळी पावसाळ्यामध्ये जे लागणारं त्यांना जे साधन सामुग्री आहे नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या माध्यमातून त्यांना पुरवली जाईल। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।